नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीचा घटक 10वा बँक आणि सरळ व्याज हा घटक बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण बँक बघणार आहोत. बँक म्हणजे पैशाचे व्यवहार करणारी एक सरकार मान्य संस्था असते. मग या संस्थेमध्ये आपण पैसे नेऊन ठेवू शकतो आणि आपल्याला हवे तेव्हा ते काढून आणू शकतो. यासाठी आपल्याला बँकेमध्ये खाते असणं आवश्यक आहे आणि बँकेमध्ये एकाच प्रकारची खाती नसतात. बँकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खाती असतात. तर ती कोणकोणत्या प्रकारची खाती असतात ती आपण पाहूया. तर बँकेमध्ये मुख्य करून 3 प्रकारची खाती असतात. त्यामध्ये पहिला आहे चालू खाते. चालू खाते म्हणजे इथे पहा चालू खाते त्यालाच आपण करंट अकाउंट असं म्हणतो. करंट अकाउंट हे जे असतं ते शक्यतो व्यापाऱ्यांसाठी असतं. म्हणजे जे लोक दररोज पैसे जमा म्हणजे व्यवसायामध्ये त्यांना जो नफा होतो किंवा जे पैसे मिळतात ते पैसे ते लोक आणतात आणि त्यांच्याकडे जमा झालेली रक्कम बँकेमध्ये नेऊन ठेवतात आणि पाहिजे तेव्हा ती दिवसभरामध्ये कधीही ती काढू शकतात. म्हणजे या प्रकारची जी खाती असतात चालू प्रकारच्या खात्यामध्ये खातेदाराला हवे तेव्हा तेवढ्या वेळेस पैसे टाकता येतात, बँकेमध्ये नेऊन ठेवता येतात आणि हवे तेवढ्या वेळेस बँकेमधून ते काढून आणू शकतात. यासाठी बँक खातेदाराला एक पासबुक दिलेलं असतं आणि त्यांना मागणीनुसार चेकबुक सुद्धा दिलेलं असतं. नंबर 2चं जे खातं आहे ते आहे बचत खातं. बचत खातं शक्यतो सर्व्हिसवाले जे असतात किंवा नोकरदार वर्ग आहे त्यांच्यासाठी ते बचत खातं काढलेलं असतं. त्याला आपण इंग्रजीमध्ये सेव्हिंग अकाउंट सुद्धा म्हणू शकतो. यामध्ये सुद्धा खातेदाराला ठराविक रक्कम जमा करून बँकेमध्ये हे खातं उघडलं जातं. काही बँकेमध्ये पैसे जमा न करता सुद्धा हे खातं उघडलं जातं. अशा प्रकारच्या खात्यांना सेव्हिंग अकाउंट म्हणतात. या अकाउंटसाठी सुद्धा किंवा या खात्यासाठी सुद्धा खातेदाराला मागणीनुसार पासबुक आणि चेकबुक सुद्धा मिळतं. आणि 3 नंबरचं जे खातं आहे आपलं ते आहे आवर्ती ठेव खातं. याच्यामध्ये त्याला रिक्युरिंग डिपॉझिट अकाउंट असं म्हणतात. आता हे जे खातं असतं या खात्यामध्ये खातेदाराला दर महिन्याला ठराविक रक्कम त्या अकाउंटला जमा करणं गरजेचंच असतं. म्हणजे ते अकाउंट जर ओपन केलं, आवर्ती ठेव खातं जर बँकेमध्ये उघडलेलं असेल तर त्या खात्यावर त्या खातेदाराला दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करावी लागते. आता ही ठराविक रक्कम जी असते ती खातेदार स्वतः ठरवू शकतो. म्हणजे 500 रुपये ठेवायची का 1000 रुपये ठेवायची का जास्त ठेवायची हे तो खातेदार ठरवू शकतो. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा त्या खातेदाराला मागणीनुसार पासबुक आणि चेकबुक मिळत असते. आता चौथं जे आहे ते आपलं आहे मुदत ठेव खातं. त्याला फिक्स डिपॉझिट अकाउंट असं म्हणतात. आता हे मुदत ठेव खातं जे असतं मुदत ठेव खातं जे असतं त्या खात्यामध्ये ठराविक कालावधीसाठी पैसे जमा करावे लागतात. खातेदाराला ठराविक कालावधीसाठी म्हणजे समजा 2 वर्ष असेल, 3 वर्ष असेल, 5 वर्ष असेल आणि त्या ठराविक कालावधीसाठी तो पैसे ठेवल्यानंतर त्याला त्या पैशावर बँक व्याज देते. वरील 3ही प्रकारामध्ये बँक प्रत्येक खात्याला व्याज देत असते. पहिल्या खात्याला व्याज देत नाही कारण ते दररोज चालू असतं. दररोज दिवसभरामध्ये तो व्यक्ती किंवा खातेदार किती वेळा पैसे काढतो आणि किती वेळा पैसे टाकत असतो. त्यामुळे त्याची अमाऊंट किती जमा झालेली आहे त्याच्यावर बँक व्याज देऊ शकत नाही. त्यामुळे पहिल्या खात्याला आपल्याला व्याज मिळत नाही बँकेकडून. पण बचत खाते जे आहे बचत खात्यामध्ये आपल्या महिन्याला जेवढी रक्कम जमा असेल तेवढ्या रकमेवर बँक काहीतरी प्रमाणामध्ये व्याज देत असते. आणि आवर्ती ठेव खातं जे आहे त्या आवर्ती ठेव खात्यामध्ये बचत खातं जे आहे बचत खात्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये व्याज आपल्याला बँकेकडून मिळत असते. तर वरील दोनही प्रकारापेक्षा जास्त व्याज हे मुदत ठेव खातं म्हणजे फिक्स डिपॉझिट अकाउंट या खात्यामध्ये आपल्याला जास्तीचं व्याज मिळत असतं. तसेच बँकेकडून बऱ्याचशा सुविधा उपलब्ध असतात. त्यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि एटीएम कार्ड हे प्रत्येक बँकेकडून आपल्या मागणीनुसार मिळत असते. आणि या कार्डचा वापर करून आपण ऑनलाईन शॉपिंग किंवा हवे तेव्हा कॅशलेस व्यवहार करू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळी पैसे घेऊन जाण्याची आवश्यकता नाही आपल्याला. हे कार्ड जर आपल्याकडे असेल तर आपण कुठेही शॉपिंग करू शकतो किंवा कोणताही व्यवहार करू शकतो. तर हे झालं बँकेविषयीचे माहिती. आता नेमकं सरळ व्याज म्हणजे काय किंवा सरळ व्याजाशी संबंधित काही उदाहरणे आपण सोडून घेणार आहोत. त्या अगोदर आपण पासबुकवर कोणकोणती एंट्रीज असतात ते पाहणार आहोत. तर पहा इथे पासबुकचा एक फोटो दिलेला आहे. या फोटोमध्ये पहिल्या ओळीमध्ये आहे लाईन नंबर म्हणजे इथे 1 2 3 4 5 6 असे नंबर दिलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या कॉलम मध्ये तारीख दिलेली आहे आणि तिसऱ्या कॉलम मध्ये पर्टिक्युलर्स दिलेले आहे म्हणजे कॅश, चेक, सेल्फ, इंटरेस्ट म्हणजे कशा प्रकारे ती रक्कम जमा झालेली आहे. आणि चौथ्या कॉलम मध्ये आहे चेक क्रमांक, चेक नंबर, तिथे चेकचा नंबर दिलेला आहे आणि रक्कम काढली. 5वा कॉलम जो आहे तो रक्कम काढली किंवा अमाऊंट विड्रॉल म्हणजे या खात्यातून अमाऊंट किती काढलेली आहे हे इथे दिलेलं आहे. तर पहा इथे तिसऱ्या आणि चौथ्या कॉलम मध्ये
आडवा जो रो आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की 3000 आणि 1500 रुपये एकदा रक्कम काढली गेलेली आहे. तसेच रक्कम ठेवली किंवा रक्कम जमा केलेली आहे म्हणजे त्याला अमाऊंट डिपॉझिटेड असं म्हणतात. तर 1500 रुपये एकदा जमा केलेले आहे आणि 5000 रुपये एकदा जमा केलेले आहे. तसेच 135 रुपये जे जमा झालेले आहे ते इंटरेस्ट असे जमा झालेले आहे. आणि आता या बँकेमध्ये एकूण शिल्लक किती राहिलेली आहे ते शेवटच्या कॉलम मध्ये दिलेलं आहे. एकदा 7000 शिल्लक आहे, नंतर 12000, नंतर 9000, नंतर 7500 रुपये, नंतर 7635 रुपये अशा प्रकारची शिल्लक इथे दिलेली आहे. खाली आपण पाहू शकता दिनांक 2/2/2016 रोजी बँकेत जमा केलेली रक्कम जी आहे. आता पहा 2/2/2016 रोजी बँकेमध्ये 1500 रुपये जमा केलेले आहेत. त्यानंतर शिल्लक रक्कम झालेली आहे 7000 रुपये. तर दिनांक 12/2/2016 रोजी चेक क्रमांक 243965 या चेक क्रमांकाने 3000 रुपये रक्कम काढली आणि नंतर शिल्लक रक्कम राहिली 9000 रुपये शिल्लक राहिलेली आहे. त्यानंतर दिनांक 26/2/2016 रोजी बँकेने व्याज म्हणजे इंटरेस्ट दिले आहे, त्याची रक्कम आहे 135 रुपये. बचत खाते व आवर्ती ठेव खाते यामध्ये पासबुक असणे आवश्यक आहे. त्या पासबुकांमध्ये तारखेनुसार ठेवलेले पैसे, काढलेले पैसे व शिल्लक यांची नोंद ठेवलेली असते. आता आपण उदाहरण सोडून घेऊया. ते संगणक खरेदी करण्यासाठी दर साल दर शेकडा 8 दराने बँकेकडून 30,000 रुपये एका वर्षासाठी कर्जाऊ घेतले. मुदत पूर्ण झाल्यावर घेतलेल्या रकमेपेक्षा 2400 रुपये जादा द्यावे लागले तर पुढील चौकटी भरायच्या आहेत आपल्याला. आता इथे सुविधाने तिला संगणक खरेदी करायचा होता, त्यासाठी तिने बँकेकडून 8 दराने 30,000 रुपये घेतलेले कर्जाऊ घेतलेले आहेत. तर इथे मुद्दल किती झाली? मग मुद्दल झाली आपली जे रक्कम तिने घेतली ती झाली इथं मुद्दल, म्हणून 30,000 रुपये आपण मुद्दल लिहिणार इथे. त्यानंतर व्याजाचा दर जो होता तो दर साल दर शेकडा 8 होता, म्हणून इथे दर जो आहे व्याजाचा 8 येईल. आणि व्याज किती आहे? मग मुदत पूर्ण झाल्यावर घेतलेल्या रकमेपेक्षा 2400 रुपये जास्त द्यावे लागले तिला, म्हणजे व्याज किती झाले इथे 2400 रुपये झाले. आणि तिने पैसे जे घेतलेले होते बँकेकडून ते किती वर्षासाठी घेतलेले होते? एका वर्षासाठी घेतलेले होते, त्यामुळे इथे 1 वर्षाची मुदत. आता कळालं इथं मुद्दल 30,000 रुपये, व्याजाचा दर 8, व्याज 2400 रुपये आणि मुदत जी होती ती 1 वर्ष. आता बँकेत परत केलेली रक्कम एका वर्षानंतर सुविधाने बँकेमध्ये परत केलेली रक्कम किती होती? 30,000 अधिक 2400 रुपये, म्हणजेच किती झाले हे 32,400 रुपये सुविधाने बँकेला परत केले. आता हे जे उदाहरण बघितलं आपण, या उदाहरणामध्ये सुविधाने घेतलेली रक्कम आणि त्यावर व्याज अशी एकूण रक्कम बँकेला परत केली. आता ती जी एकूण रक्कम परत केली तिला म्हणतात रास. आता हे रास काढण्यासाठी आपल्याला सूत्र आहे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. हे रास म्हणजे काय? तर आपली मुदत सरते शेवटी सरल्यानंतर आपण बँकेला मुद्दल आणि जे काही त्याचं व्याज होतं जे ते मिळून जी रक्कम देतो त्याला गणिती भाषेमध्ये काय म्हणतात? रास असे म्हणतात. समजलं? नक्की? छान. त्याच्यानंतर आपण अजून काही उदाहरणं सोडून घेणार आहोत, त्यानंतर सराव संच 40 सोडून घ्यायचा आहे. आता 40 करत नाही. सरळ व्याजाची जी उदाहरणं सोडवतो आपण, सरळ व्याजाची उदाहरणे सोडवत असताना आपल्याला सूत्राची मदत होते, म्हणून आपण एक सूत्र तयार करून घेणार आहोत. ते सूत्र म्हणजे सरळ व्याज काढण्यासाठी जे सूत्र आपल्याला मदत करतं त्या सूत्र आहे पहा, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. या सूत्राचा वापर करून आपण सरळ व्याज सहजपणे काढू शकतो आणि सरळ व्याज काढल्यानंतर रास सुद्धा काढायला सोपी जाते. ठीक आहे.